यस, थोडंसं स्पीडअप करायचंय. मी विनंती पुन्हा एकदा करते दोन्ही संघातील खेळाडूंना. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज रोहिदास भगत. संघ मालक यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पॅडवरती आदळला गेला आणि एक रन इथे पाहायला मिळते. सर्वेश शेलार आपण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल. यावेळेला मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे होते. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवली आणि सुंदर असा झेल इथे टिपला गेलाय. रोहित ट्रान्सपोर्ट प्लीज 12वा प्लेअर पाठवा. आमचा स्कोर कार्ड पुढे जात नाहीये. प्लेयर्सची नावं ही आम्हाला माहीत नाहीयेत. प्लीज आपला 12वा प्रतिनिधी इथे कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा मिळते इथे विकेट. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक फलंदाज जे आहे ते तंबूच्या आश्रयाला परतताना दिसत आहेत. मनसे राजने इतका चांगला खेळाडू कुठे लपवून ठेवला होता हा मात्र प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण की रोहिदास भगत यांनी अगदी आपण पाहिलं तर इतिहासामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं असावं आणि ते त्यांच्या गोलंदाजीतून ते दाखवत आहेत. चांगली गोलंदाजी ते आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहू शकाल तर रोहिदास भगत यांनी विकेट घेतली. समील पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय. इथे जर आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट घेतले गेले आहेत ऑन हॅट्रिक. इथे मात्र साध्य केली जाईल का? सागर नव्याने दाखल झाले ऑन हॅट्रिक बॉल. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सागर घरात आता मात्र नव्याने दाखल झाले आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा तर जारी झाली आहे की रोहिदास भगत या अगोदर का नाही खेळले संघामध्ये. कारण की इतकी चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॉलिंग टाकायला हवी होती. पंढरीनाथ पाटील या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. त्यांचं देखील शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहू शकाल तर पुन्हा एकदा विकेट. सनीलजी ओव्हर हॅट्रिक झाली आहे. काय उत्तर आहे? येस 500. इथे ओव्हर हॅट्रिक घेतली आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं होतं विकेट हॅट्रिक वरती. पण ओव्हर हॅट्रिक घेतली. 1च रन दिले. काय चांगली गोलंदाजी इथे मात्र केली गेली आहे. 1 रन आणि 3 विकेट.